धुकं चालू झाली. पण ही धुकं बघा फक्त झिरो विजिबिलिटी. काटे येतात 2-2 मिनिट. स्वर्ग नसेल तर बघा हे मगाशी दिसत नव्हतं. हो भाई कसे उडतायत ढगं उडतायत. त्या गुढी मला हॅलो गाईज. तर स्टार्ट करतोय आता आमचा अजून एक ब्लॉग. आता आज आम्ही जाणार आहे माळशेज घाटावरती आणि तिकडे आम्ही मोठो ब्लॉग करणार आहे. म्हणजे इकडून आम्ही राईड करणार आहे. तिकडे आम्हाला आसनगावला अंकुश आणि रिद्धी भेटणार आहे. तर बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होतंय, काय स्पेशल आपल्याला काय सीन्स बघायला भेटत आहेत. आणि आता पाऊस तर सध्या थांबलाय, पण बघू आता पुढे जाऊन आपल्याला पाऊस भेटते की. पाऊस फक्त आपल्या भांडूप मध्ये नाहीये, बाकी सगळीकडे पाऊस पडतो. तर बघूया आता, मस्त मजा करायची आज. बॅग पॅक झालेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही खाऊ घेतलाय. माझे कपडे थोडेफार कपडे, डीजे स्टिक, पॉवर बँक आणि हे वाईट. आणि त्या पिशवीमध्ये माझं बेड सेटर आहे. एक्साइटेड आहे जायला. सुपर एक्साइटेड आहे. कधीपासून थांबलाय पाहिजे, कारण आमचा प्लॅनच होत नाहीये. कधीपासून आम्ही प्लॅन करतो, कधीपासून आम्ही प्लॅन करतो फिरायला जायचं. लग्न आम्ही फिरायला नाही गेलो कुठे तर राहुलचं काही राहणार नाही असं होणारच नाही. सो आम्ही निघालोय. राहुलचं राहिलंय गाडीचा स्प्रे वरती. मी बसले इथे सिटिंग एरियामध्ये. इथे याचं ना कधीच लवकर आवरत नाही. झालं निघायचंय मित्रांनो. आमचं झालंय रेडी, आम्ही निघालो. तर माझी बायको रेडी, तुझं हेल्मेट थोडं तिकडं झालं. रेडी आहे. आम्ही इथे निघालोय. तर मित्रांनो थोडंसं आम्ही मॉडिफिकेशन दिलं आहे बाईकमध्ये. आम्ही मोबाईल गाईड लावून घेतले आणि थोडं मोबाईल ट्राफिक लागलेलं आहे. तर आज सॅटर्डे आहे, त्यामुळे सर्व राईडला निघालेलं आहे. मित्रांनो फायनली आसनगावमध्ये पोहोचलो आहे. तिकडे आमचा पहिला स्टॉप असणार आहे. तिकडे आम्हाला अंकुश आणि रिद्धी भेटणार आहे. मग त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे माळशेज घाटाला. तर बघूया आता आम्ही थोडंसं काय खाऊ इकडे स्टॉप घेऊन. हे बघा रिद्धी आहे, अंकुश. हे बघा हेच ते कलाकार. पहिला फुल सेटअप करून आलं तू. खाल्लं ना तुम्ही? का नाही खाल्लं मग? हे मॅगडीवरती जावे ना, खाके जाते ना. खाए नहीं हो, घाई में हम लोग निकल गए. तिथे काय आहे? तिथे पण चालेल. बघू राहुल त्याच्यावरती किती घाण झाली आहे. काय बोलते. हे आम्ही असे रायडर, चावी वगैरे सगळे बाईक वरती विसरून येतो. आता बघा निर्लज्जासारखं कसं हसत आहे. हे असे रायडर भाई, गिअर वगैरे जर सर्व घेतलंय, पण भाई चावी पलटवार दे पहिले.
पुरा व्हिडिओ ना बघा. काय कसा रायडर आहे चावी ही बघ माझी चावी आता हे करण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी बोलतोय एका माणसाने याची चावी आणून दिली. त्याची चावी पडली तेव्हा ह्याला अगं घ्यायची पण चावी नाही आपण जाऊन बघणार. तर आमच्या इकडे नाश्ता वगैरे करून झालेला आहे. तर आता आम्ही इकडून निघतोय. ते आता थोडं हेल्मेट वगैरे घेऊन पाऊस चालू झाला आहे मित्रांनो बेकारवाला. बघा आमचे बिल्लो आमचे स्ट्रगल चालू आहे तिकडे. हे आम्ही घेतलं तर आम्हाला हे फुटतच नाही. तर फालतू एकदम 80 रुपयाचं आहे मित्रांनो 80 रुपयाचं. मॅडमने घेतलं. मॅडम काय करणार मग आता यांचं तेव्हा स्ट्रगल बघा खूप स्ट्रगल. पाऊस मजबूत चालू आहे. कोई तो एक रास्ता है रे वो लास्ट टाइम आए थे ना अपन देख मैं तेरे को बोला था वो वाला रास्ता पकड़ के जाते आगे जाके फिर आपण राहू दे नाही करत काय ते. चला तर मित्रांनो इकडून आम्ही आता निघतोय. कधीपासून निघतोय आम्ही इकडून. बघा हे आमचे हा आमचा बायको एक जरा फिट चेक द्या. मित्रांनो काय भारी वाटतंय बघा. फक्त एक रोड आजूबाजूला हरियाली ग्रीन 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 आणि डोंगर आणि वरती लावून आणि आपली बाईक. तर मित्रांनो हा इकडे मालशेत जायला 2 रस्ते लागतात. एक इकडून लागतो आणि एक हा लागतो. जो हा रस्ता आहे तो एकदम पूर्ण खराब आहे एकदम म्हणजे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे आणि एकदम खूप बेकार चाललेला आहे. आणि हा जो रस्ता आहे हा गावातून जातो. लॉंग म्हणजे एवढा नाही फक्त 4-5 किलोमीटर वाढत असतील. पण हा रस्ता खूप परवडतो कारण हा काय खड्डे बिड्डे काय नाही एकदम स्ट्रेट आणि शॉर्टेड रस्ते आहे. आणि व्ह्यूज वगैरे पण चांगले आहेत. रेनकोटवाला आहे ना हां बहुत सही आहे इधर. तर मित्रांनो खूप खूप भारी आहे हा रस्ता. आता आम्ही इकडे थांबलेलो आहे कारण आम्ही एक रेनकोटची पॅन्ट घेतोय. आमचा एक रेनकोट फाटलेला आहे आणि हा आमचा दुसरा रेनकोट घातलेला आहे. जीम फेल झालाय आणि हा पॉन्चो घेतला आम्ही पॉन्चो 150 में काम फिट. एक नंबर रेनकोट आहे हा भारी आहे. अजून एक येतात 80 रुपयेवाले ते एवढे खास असतात. पण हा जो रेनकोट आहे त्याचा अंकुश घातला एकदम प्रॉफिट आहे. रायडिंग गिअर्सवरती पण एकदम प्रॉपर जातो. जॅकेटवरती वगैरे एकदम प्रॉपर शूटिंगसाठी तर एक नंबर आहे. काहीच दिसत पॉवर बाय झीम. हा आमचा सेकंड स्टॉप झालेला आहे आणि हा तो चाललाय. इकडे आम्हाला रेनकोट भेटला नाही तर आम्ही परत आता खुश गेल्या मागे थोडं एक दुकान बघितलेलं तिकडे घ्यायला. कंटाळा येतो यार सारखं सारखं काढा. पूर्ण हालत झालेली आहे बेकार एकदम. तर मित्रांनो एक सीन आम्ही AI वरतून ह्या व्ह्यूच्या फोटोला आम्ही हा असा करून ठेवला आणि हा फोटो अंकुशने काढलेला. अंकुश क्या फोटो निघाला रे तुझे. काय फोटो काढलास रे आमचा. काढू का ऑटो वाला काय लो तेरा भी फोटो खिचवातो साहब. एक नंबर. हा व्ह्यू आणि हा फोटो काय चिक्कल उडवतोय भाई.
तर मित्रांनो आमचे आता फक्त 37 किलोमीटर राहिलेत, फक्त 47 मिनिट, एवढे जर नाही लागणार त्याच्या आधीच पोचू. हो काय रोड आहे यार. फोटो निकल दे रुक के. तर मित्रांनो आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो इकडे तेव्हा माळशेज घाटासोबत आम्ही कालू वॉटरफॉल पण केलेला. इकडे आम्ही ऑफ रोडिंग केलेले. सौरभ होता आपल्यासोबत आणि त्यांनी जो वरचा जो व्ह्यू आहे मी या व्हिडिओमध्ये दाखवेल जर माझ्याकडे क्लिप्स असतील तर तो भाई जो काय व्ह्यू होता आणि जी ऑफ रोडिंग होती भाई माइंड ब्लोईंग एक नंबर होती. तर एवढी मजा आलेली तेव्हा. आत्ता सीन काय आहे की सौरभ प्लॅन आहे, तर मग आज पण आमचा प्लॅन होता की कालू वॉटरफॉलला जायचा, पण तो सगळा ड्रॉप झालेला आहे. तर आता आम्ही फक्त माळशेजची एक छोटीशी राईड मारून आम्ही जाणार आहे. पण भाई हे माळशेजला हर वर्षी मी तर बोलतो पावसाळ्यातून 2-3दा तरी येऊन जायला पाहिजे माळशेज, कारण एवढं भारी वाटतं इकडे एकदम म्हणजे जन्नत. आणि ते फॉग वगैरे आता आपल्याला पुढे जाऊन फॉग वगैरे दिसतीलच, तर आपण बघूया काय कसं ते व्ह्यूज वगैरे. पण हा जो रोड आहे आणि जो हा ग्रीनरी आहे ही हो एक नंबर आहे. अंगावरती काटे येतात 2-2 मिनटं जेव्हा डोंगरावरती धुकं वगैरे बघतो आणि प्लस हे असे रोड वगैरे एक नंबर वाटतं. त्यावेळी आमच्यासोबत रुची आणि अंकित पण आहेत. पंढरपूर लास्ट आहे आम्ही सोलो ट्रिप केलेली, म्हणजे सोलो म्हणजे मी आणि माझी तुम्ही मुंबईवरून माळशेजला आलेलो आणि त्याच्यानंतर मग सौरभ आम्हाला इकडे घाटावरती भेटलेला. तो ॲक्च्युली जुन्नरमध्येच राहतो, तर त्याला माहिती आहे इकडून काय कसं कुठे कुठे जायचं काय काय प्लेस वगैरे. तर ह्या टाईमला तो नाही, पण मजा येते भाई. हे अंकुश ये देख ये रास्ता है जाने टाइम. हाँ ये वाला जाते टाइम रास्ता है. हाँ हाँ तर मित्रांनो हा बघा माळशेज घाट. हा वाटतं यार भाई साफ वरती तर बघ भाई पूर्ण धुकं भाई डोंगरच गायब झाले एक नंबर. तर मित्रांनो माझ्या बायकोची बिझनेस आयडिया बघा. रोज मुंबईवरून माळशेज घाटामध्ये यायचे, 100 मॅगीचे पाकिटं आणायची आणि इकडे विकायची. हे आमची बिझनेस आयडिया फुल मालामाल. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला लवकर सांगा. ओ भाई साहब अंकुश हो रे कडक ना. तर मित्रांनो आणि घाटाच्या खाली आहे बरोबर आणि हे दुसरं तुम्हाला दिसत असेल इकडे इथनं भाई डोंगराला झापून घेतलं वाटतं इकडे बघा आपण एक. आणि जे रोड होते आम्हाला येताना एकदम भारी होते, एकदम प्लेन, कायच नाही, काय ट्रॅफिक नाही, काय नाही आणि पूर्ण आजूबाजूला ग्रीनरी एक नंबर. काय बोललो अंकुश? एक नंबर स्वर्ग नशीब झाला असं वाटतं. हे बघ व्हिडिओ बघ, ए भाई धबधबे दिसतात पूर्ण. डायरेक्ट इकडून दाखवलं आम्ही, डायरेक्ट दाखवलं डायरेक्ट. आमचा मित्र पाय धुवायला गेलेला तेच समजतो तेव्हा परत गेला, परत आता धडपडणार. त्या गुढी पाण्यात काय सीन झाला. ए काय 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 सीन झाला सांग जरा, एक्सप्लेन कर. अंकुश आणि तुझा काय प्लॅन होता? अंकुशने माझा प्लॅन नाही, तुझा दोघांचाच प्लॅन होता. अंकुशने माझ्या हातात दिलं हे ठीक आहे आणि मी फोटोच्या चक्कर मध्ये ना ते थोडस असं खाली सरकलं असं. मी आणि रिद्धी तर खाणार नाही पण मी जाऊ देत
मी तुम्हाला दोघांना तिथे धबधबा ना छोटा दाखवतो ते छोटं धुवून दिलं असतं पण जाऊ दे पाऊस आला पावसात धुवून दिलं. चालेल. बघितलं हे असे असे हे बायकोचे भाई षडयंत्र म्हणजे थाली पडलेलं बाई मला देणार आणि स्वतः खाणार एकदम तरतरीतवाला आतमध्ये. मी कशी दिसते मग पाऊस मजबूत आलेला आहे. हे घे हा डोक्यावर Outfit change. चेंज. हा चालेल. पूर्ण डोंगरावरती पूर्ण भरलेलं आहे. आता तिकडेच आपल्याला जायचं आहे. आता इकडून पूर्ण फॉग भेटणार आहे आपल्याला. हा भाई धुकं चालू झाली. धुकं चालू झाली. ही धुकं बघा फक्त. आणि केळी ठेवलंय दोघांसाठी या. झिरो विजिबिलिटी काय दिसत नाही मित्रांनो. वो साइड है ना वो साइड जाके फोटो निकालने का वो साइड. किती धुकं होती आणि आता पूर्ण सपाट साईड झालेलं आहे. हे बघा हे मगाशी दिसत नव्हतं आणि आता पूर्ण दिसतं. हे निकाल निकाल. खतरनाक. फॉग तर कशी उडतात ढगं उडतात. तर मित्रांनो आम्ही आता इकडे नाश्ता करायला थांबलो. नाश्ता नाही आम्ही चकली आता थोडं भुर्जी वगैरे थोडीफार भुर्जी आलेला आहे आणि मॅगी. बघा मॅगी वरती पूर्ण हक्क जमवून बसले माझी बायको. कंजूस मारवाडी एक्स्ट्रा खाणं एक्स्ट्रा घ्यायला नको म्हणून बोलतो आता की बघूया ना अरे ही एवढी संपवते पूर्ण की नाही नाही. खाऊ शकत. तुम्ही संपवते की संपवून नाही ते मला बघायला. दाखव ना. भुर्जी पाव नको ना ह्याला पाहिजे ना म्हणून सांगतो म्हणून व्हिडिओ काढतो नाही तर नसेल. नाही, मला नको मला नाही. असं कॉफी पिता पिताय ना असं करत होता. हे चुकून झालं. इकडे आमची व्हिडिओ चालू झालेली आहे. रील्स वगैरे बनवतोय आम्ही मस्त पैकी आणि हे आमचं सर्वांचं रील्स वगैरे. दादी
तर मित्रांनो आता ब्लॉग हा इकडे संपवतोय आम्ही. आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, नवीन काहीतरी राईड्स किंवा नवीन लोकेशन वरती. तर नेक्स्ट ब्लॉग काय असणार आपला? Depends. ठीक आहे, बघूया आता. तर असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब नका करू, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. बाय. Bye bye.